केशवशिवनी येथे मुर्डेश्वर आरबडी मंडळाच्या वतीनं आयोजित या वारीच्या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित सगळे स्पर्धक, सगळे आरबडी मंडळ, उपस्थित सगळे गावकरी, उपस्थित सगळे आयोजक, या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या माता भगिनी, दरवर्षीपेक्षा यावर्षी अतिशय चांगल्या पद्धतीचा उत्साह आपल्या सगळ्यामध्ये या ठिकाणी दिसून येतो। आणि श्रावण महिन्यामध्ये आपण आपल्या या वारीच्या माध्यमातून प्रभू महादेवाच्या चरणी आपली सेवा दरवर्षी अर्पण करत असतो। याही वर्षी आपण ती आपल्या शंकराच्या चरणी अतिशय भावाच्या वातावरणात या ठिकाणी आपण आपली सेवा या ठिकाणी अर्पण करत आहात। आणि मी सांगितल्याप्रमाणे यावर्षी उत्साह चांगला आहे, यावर्षी संख्याही चांगली आहे। दरवर्षी येणारे आरबडी मंडळ त्यापेक्षा अनेक नवीन मंडळ आता या ठिकाणी आलेले दिसत आहेत आणि प्रत्येक जण आपल्यातल्या कलागुणाचं प्रदर्शन या ठिकाणी करतायत। ग्रामीण भागामध्ये सुद्धा अतिशय सुरेख असे कलाकार असतात। कुठलंही प्रशिक्षण नाही, कुठलाही डिप्लोमा नाही, कुठल्याही शास्त्रशुद्ध पद्धतीनं शिक्षण नाही, तरी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचं गायन या ठिकाणी ही मंडळी करत असतात। आणि गायनाला ती साथ मिळत असते ती वाद्याची, ते सुद्धा सगळे आमचे वादक अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांना या ठिकाणी साथ देत असतात। पण खऱ्या अर्थानं ग्रामीण भागात सुद्धा किती कलाकार या ठिकाणी आहे त्याचं दर्शन अशा या स्पर्धेच्या या आयोजनाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी होत असतं। अनेकांचे सुप्त गुण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात। म्हणजे अनेक लोकांना आपण भेटत असतो, बोलत असतो, आपले परिचित ती मंडळी असते, पण आपल्याला माहित नसते की याचा गळा एवढा सुरेल आहे, आपल्याला माहित नसते की याच्या हातामध्ये जादू आहे, की अतिशय चांगल्या पद्धतीचं वाद्य तो वाजू शकतो। पण ज्यावेळेस अशा स्पर्धेच्या माध्यमातून आपण या सगळ्या लोकांना बघतो त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की हा माणूस काहीतरी कलागुणी, यामध्ये विशिष्ट अशा प्रकारची कला त्यामध्ये निसर्गाने दिलेली आहे। म्हणून अशा सगळ्या कलाकारांना या स्पर्धेच्या माध्यमातून संधी मिळत असते। ती संधी अशीच या आयोजकाच्या माध्यमातून यांना उपलब्ध होत राहो आणि या सगळ्या कलाकारांचं कला बघण्याची संधी आपल्याला या ठिकाणी लाभत राहो, अशी मी महादेवाच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो। या ठिकाणी स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सगळ्या या ठिकाणी आरबडी मंडळांना मनापासून शुभेच्छा देतो। उपस्थित आपल्या सगळ्यांना श्रावण महिन्याच्या निमित्तानं या श्रावण महिन्याच्या हार्दिक अशा शुभेच्छा देतो। आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो। आयोजकांनी या ठिकाणी आम्हाला बोलवलं, आमचा मान सन्मान केला, त्याबद्दल त्यांच्याही मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो।